स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगड पासून थेट पन्हाळा विशाळगड पर्यंत जाऊन पोहोचला। शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवित होते। महाराजांची लष्करी प्रतिभा म्हणजेच गनिमी काव्यातील काचकस्ता विलक्षण चपळ होती। हे मराठी कोल्हे कोणाचा डाव टाकतील आणि केव्हा टाकतील याचा अंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता। प्रतापगडच्या अफजल खान मोहिमेमध्ये खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नवे खात्रीच साऱ्यांना वाटत होती। यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते। खुद्द विजापूरच्या आदिलशहाला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती। जिवंत किंवा मेलेला शिवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाटच पाहत होता। झालं उलटच, पराभव। शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर चक्क थक्क झालेलं होतं। त्यांनाही थांबून चालणार नव्हतं। आदिलशहाने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजबाग उर्फ छोटा रणदुल्ला खान आणि त्याच्या हाताखाली अफजल खान यांना मोठा फौजनेशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठवलं। ही फौज नेमकं किती होती हे समजत नाहीये, पण 5000हून नक्कीच अधिक होती। ही शाही फौज येत आहे त्याच्या खबरा पन्हाळ्यावरती महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या। ही फौज दिनांक 28 डिसेंबर 1659 या दिवशी म्हणजेच अफजल वधाच्या अवघ्या 48 दिवसांनी कोल्हापूर नजीकच्या पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली। महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवरती चालून आले। आधीच अफजल पराभवाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरून शकली नव्हती। महाराज या फौजेवरती तुटून पडले। शाही फौजेत घबराटच उडाली। पहिल्यांदा पळाला फाजल खान, मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला। या चढाईला कोल्हापूरची लढाई असं म्हणतात, पण हिला लढाईच म्हणता येईल का? फार तर झटापट किंवा चकमक म्हणावी लागेल। पूर्ण पराभूत होऊन म्हणजे न लढता शाही फौज सुसाट पळाली। महाराज तिचा पाठलाग करत होते, पण त्यांनी पाठलागही थांबवला आणि नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला। किल्ला खूप मोठा होता, भोवती खंदळ होतं। पुन्हा इथं प्रश्न आलाच, मराठी सैन्याला तोफखाना नव्हता आणि हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते। महाराज स्वतः उभे होते। इथे एक गोष्ट लक्षात येते की वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणं मराठी फौजेला परवडणारं नव्हतं, कधीच परवडलं सुद्धा नाही। संपूर्ण शिवकाळामध्ये भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त 2दाच वेढे घातले। हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इसवी सन 1677 मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा। पहिला जमला नाही, दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला, पण तो भुईकोट जिंकायला 14 महिने लागले। असं नेहमीच परवडणारं नव्हतं। कमी मनुष्यबळ आणि कमी साहित्य यामुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं, वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या भुईकोटावरती मोठी मोठी सैन्य ठेवणं अवघड होतं। गरिबी काय करणार म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तार सह्याद्रीच्या समुद्राच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला। तोच यशस्वी ठरला। कोकणातील परकीय इंग्रजी फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचं उखडून काढावं याकरता त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली। थोडेफार यशही मिळवलं, पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळालं। पण प्रयत्न कधीही थांबवले नाहीयेत। आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंतच तर काय, पण दिल्लीपर्यंत सुद्धा पोहोचली असती। महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला। बाकी सारे निरनिराळ्या बादशहाचे इमान इतेबारे गुलामगिरीच करत राहिले। एक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे, महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती। पोर्तुगीज आणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्न संबंधामध्ये पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचं ठरवलं। करारही झाला, पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारी मुंबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ चालढकल करू लागले होते। पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती, म्हणजे पुढे इसवी सन 1961 मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती। त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती। आम्ही मंडळी उदार, कोणाकोणाला आमची भूक लागली आहे ते टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो। अजूनही पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते। यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत, कलकत्ता, मद्रास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती। सुरतेला जॉर्ज ऑगडिसेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता। आता पहा हे काय झालं ते, मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्र पाठवली। किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेलं की इंग्रजांना तुम्ही लवकर मुंबईचा ताबा घ्या, आम्ही तुम्हाला आमच्याकडून शक्य ती मदत करू।
म्हणजे पाहिलं, आमच्याच मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात, मायबाप वाटतात. त्यांना पोर्तुगीजांच्या जागी इंग्रजांचं राज्य असावं असं वाटतं. पण शेजारीच कल्याण, भिवंडी, अलिबाग पासून कुडाळ, ओसारपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला अफजल खानासारख्या कर्दन काळाचा फन्ना उडवणारा, घाटावरती पन्हाळ्यापर्यंत मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजी राजा दिसत नाहीये. मुंबई घ्या, मुंबई आपली आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणीही म्हटलं नाहीये. आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतोय.